नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांबाबत सध्या राज्यभरात आणि देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण लाखो नव्हे तर कोट्यावधी शेतकरी बांधवांच्या घर खर्चाची, शेतीची, नियोजनाशी आणि पुढील हंगामाच्या तयारीची या हप्त्यांचा थेट संबंध आहे. आतापर्यंत पीएम किसान अंतर्गत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि प्रत्येक वेळी 2,000 रुपयांची रक्कम थेट डीबीटी पद्धतीने बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागलेले आहे. वेळापत्रकानुसार हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणे अपेक्षित होते. म्हणजे वेळापत्रकानुसार हा हप्ता आहे 22वा हप्ता हे फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र काही प्रशासकीय प्रक्रिया पडताळणी, ई-केवायसी तपासणी, बँक खात्याची पडताळणी आणि राज्य व केंद्र स्तरावरील समन्वय यामुळे थोडा विलंब झाल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे काही प्रशासकीय प्रक्रिया पडताळणी, ई-केवायसी, बँकांची पडताळणी आणि राज्य आणि केंद्र स्तरावरील समन्वय ह्यामुळे थोडा विलंब म्हणजे थोडा उशीर झाल्याची माहिती मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार मार्च महिन्याच्या 6 तारखेला 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर आल्यावर शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये तीन समान म्हणजे 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये असे दिले जातात. एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मार्च अशा 3 टप्प्यांमध्ये रक्कम वितरित केली जाते. त्यामुळे डिसेंबर, मार्च या कालावधीतील 22वा हप्ता मार्च महिन्याच्या सुरुवातीला जमा होणे हे वेळापत्रकानुसार तर्कसंगत आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारची स्वतंत्र योजना असून केंद्राच्या पीएम किसान योजनेला पूरक आहे. म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य शासनाची स्वतंत्र योजना असून ती केंद्राच्या पीएम किसान योजनेला पूरक आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळते. राज्य शासनाच्या बैठकीत या दोन्ही योजनांच्या वितरणाबाबत आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करणे, अपात्र लाभार्थी वगळणे, नव्याने पात्र ठरलेल्यांची नोंद करणे या सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे लाभार्थ्यांची यादी फिक्स करणे, अपात्र लाभार्थी वगळणे आणि नव्याने पात्र ठरलेल्या म्हणजे नव्याने पात्र झालेल्या शेतकऱ्यांची नोंद करणे या सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे ह्या सर्वांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता शेतकरी बांधवांनी या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती करावी म्हणजे शेतकरी बांधवांनी ह्या काळामध्ये येत्या काळामध्ये चालू काळामध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट कोणती करावी तर ती म्हणजे ई-केवायसी पूर्ण आहे का हे तपासणे. अनेक वेळा हप्ता न मिळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे ई-केवायसी प्रलंबित असणे. पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून आपली स्थिती तपासता येते. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर लगेच जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बँक खात्याची माहिती आधार लिंकिंग झाले आहे का, खाते सक्रिय आहे का, खात्यात किमान व्यवहार झाले आहेत का म्हणजे किमान व्यवहार झाले आहेत का. काही वेळा खाते बंद किंवा निष्क्रिय असल्यामुळे डीबीटी रक्कम परत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात जाऊन खात्याची स्थिती तपासून घ्यावी. खाते आणि आधार सीडिंग व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी. अनेक शेतकरी असा प्रश्न विचारतात की माझ्या शेजाऱ्याला हप्ता आला पण मला का आला नाही. याचे कारण अनेक प्रकारचे असू शकते. जमिनीची नोंदणी, सातबारा, उत्तरातील विसंगती, नावातील स्पेलिंग चूक, आधारावरील नाव आणि बँक खात्यातील नाव यातील फरक, वारस नोंद आणि पूर्ण न झालेली असणे म्हणजे वारस नोंद पूर्ण न झालेली असणे, जमीन इतरांच्या नावावरती असणे, संयुक्त मालकी इत्यादी कारणांमुळे तांत्रिक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे महसूल नोंदी अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अनेक वेळा चुकीच्या तारखा, बनावट संदेश, फेक स्क्रीनशॉट फिरत असतात. अधिकृत माहिती ही शासनाच्या संकेतस्थळावर किंवा अधिकृत निवेदनातूनच घ्यावी. कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नये, OTP शेअर करू नये, बँक तपशील देऊ नये. मित्रांनो, एवढी सगळी तुम्हाला काळजी घ्यायची. 22व्या हप्त्याबाबत बोलायचे झाल्यास हा हप्ता केवळ नियमित पात्र लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. अलीकडे सरकारने अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू केली आहे. आयकर भरणारे शासकीय कर्मचारी, मोठे व्यावसायिक, संस्थात्मक, जीवनधारक अशा काही गटांना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे काही जणांची नावे लाभार्थी यादीतून कमी झालेली असून म्हणजे काही शेतकरी असे आहेत, काही जणांची नावे लाभार्थी यादीतून कमी झालेली असू शकतात.
अशा वेळी संबंधित व्यक्तीने आपल्या पात्रतेबाबत खात्री करून घ्यावी. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. खत, बियाणे, कीटकनाशके, डिझेल, मजुरी यासाठी लागणारा खर्च वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 2,000 रुपयांची रक्कम जर मोठी नसली तरी ती वेळेवर मिळाल्यास उपयोगी ठरते. अनेक शेतकरी या पैशातून पुढील पेरणीसाठी बियाणे खरेदी करतात किंवा थकीत बिलांचा भरणा करतात. मित्रांनो, 6 मार्च रोजी हप्ता जमा झाल्यास होळीच्या सणानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी आधीच बँकांकडे निधी वर्ग करण्याची प्रक्रिया हालचाल सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. तथापि अंतिम पुष्टी अधिकृत घोषणेनंतरच मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही खालील गोष्टी तात्काळ तपासा. आता तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. पहिली गोष्ट आहे पीएम किसान वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती म्हणजे बेनिफिशरी स्टेटस तपासा. दुसरं म्हणजे ई-केवायसी पूर्ण आहे का ते पहा. तिसरं म्हणजे बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा. चौथं 7/12 व जमीन नोंदीतील नाव योग्य आहे का पहा. पाचवं मोबाईल क्रमांक अद्ययावत आहे का ते खात्री करा. एवढं तुम्हाला 5 गोष्टी तपासायच्या आहेत. जर तुमच्या खात्यावर हप्ता जमा झाला नाही तर प्रथम घाबरू नका. काही वेळा बॅचेसमध्ये पैसे पाठवले जातात, म्हणजे सर्वांना एकाच दिवशी नव्हे तर 2-3 दिवसांच्या अंतराने रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे किमान काही दिवस प्रतीक्षा करावी. त्यानंतर रक्कम न आल्यास तालुका कृषी कार्यालय किंवा हेल्पलाईन वर संपर्क साधावा. राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता पीएम किसानच्या हप्त्यासोबतच किंवा जवळपासच्या कालावधीत देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे दोन्ही रक्कम एकत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. म्हणजे दोन्ही रक्कम कशी तर नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये, एकंदरीत दोन्ही रक्कम 4,000 रुपये. यामुळे एकाच वेळी 4,000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण होते आणि ही रक्कम एकाच वेळी जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, ज्याचा उपयोग शेतकरी विविध कामासाठी करू शकतात. काही शेतकरी वारस हक्काच्या शेती करत आहेत म्हणजे काही शेतकरी वारस हक्काच्या जमिनीवर शेती करत आहेत, पण नोंद अद्ययावत नसल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही. अशा शेतकऱ्यांनी तातडीने वारस नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. महसूल कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. नाव सातबाऱ्यावर आल्यानंतरच योजना लागू होते. महत्त्वाचे म्हणजे शासनाची कोणतीही योजना ही पारदर्शक पद्धतीने राबवली जाते आणि लाभार्थ्यांची माहिती सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध असते. त्यामुळे स्वतःची नोंद तपासणे ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे. माझे नाव यादीत आहे का हा प्रश्न स्वतः तपासून पहा. आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. 6 मार्चच्या आसपास अधिकृत कार्यक्रम बटन दाबून निधी हस्तांतरण डीबीटी ट्रान्सफर इव्हेंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला 6 मार्चच्या आसपास म्हणजे 6 मार्च नंतरच कदाचित तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आणि अनेक वेळा पंतप्रधानांच्या हस्ते हप्त्यांचे वितरण केले जाते आणि त्याचे थेट प्रेक्षेपण केले जाते. त्यामुळे अधिकृत कार्यक्रमांची माहिती लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनी शेतीसोबतच डिजिटल बाबींमध्येही जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. कारण आधार, बँक, मोबाईल, जमिनी नोंद या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक छोटी चूक पण संपूर्ण हप्ता रोखू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक तपासणी करा. जर तुमच्या गावात काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे आणि काहींना मिळाला नाही तर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याशी सामूहिक चर्चा करा. एकत्रित अर्ज सादर करा. अनेक वेळा सामूहिक पाठपुराव्यांमुळेच नोंदणी जलद होते. शेवटी या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आहे. शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू आहेत. मार्च 6 रोजी हा हप्ता जमा होण्याची शक्यता जमा होण्याची माहिती समोर येत आल्याशिवाय आशावाद वाढलेला आहे. म्हणजे 6 मार्च रोजी हप्ता जमा होण्याची माहिती जी समोर आली त्यामुळे एक आशा निर्माण झाली आहे शेतकऱ्यांमध्ये. मात्र अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आणि आवश्यक सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे हेच शहाणपणाचे पाऊल ठरेल. शेतकरी मित्रांनो, संयम ठेवा, अधिकृत माहितींकडेच लक्ष द्या आणि आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. 22वा हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हीच अपेक्षा करतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचा काही प्रश्न असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.